नमस्कार मंडळी. वंशावळीच्या प्राचीन सरीतून ह्या कविता संग्रहाविषयी आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आदिम काळापासून स्त्रीला कोणत्या ना कोणत्या नात्यामध्ये माणसानं बंदिस्त केलेलं आहे. मुलगी, पत्नी, आई, आजी, पणजी ही सगळी नाती निभावताना स्त्री म्हणून ती कुठेच कमी पडत नाही. मुळात शेतीच्या शोधापासून तिला शेतीचा जनक म्हटलं जातं. शेतीच्या शोधापासून आत्तापर्यंत स्त्रियांचा एकूण समाजातला सहभाग, तिचं योगदान हे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक काळामध्ये महत्वाचं ठरलेलं आहे, महत्वाचं राहिलेलं आहे. प्रत्येक काळामध्ये स्त्रियांनी आपापल्या परीनं त्या त्या काळाचं अतिशय चांगलं निरीक्षण करून वेगवेगळ्या स्वरूपात स्त्रियांचं जगणं आणि स्त्रियांचं भोगणं अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. वंशावळीच्या प्राचीन सरीतून हा प्रतिभा खैरनार यांचा कविता संग्रह आहे. प्रतिभाच्या या कविता संग्रहाला परीस पब्लिकेशननं प्रकाशात आणलेलं आहे. अतिशय चांगले कवी, निवेदक दुर्गेश दादा सोनार यांनी ह्या कवितेला अतिशय चांगल्या पद्धतीनं, अभ्यासपूर्ण पद्धतीनं प्रस्तावना लिहिलेली आहे. हा कविता संग्रह म्हणजे बाईपणाचा प्रवास आहे. यातील प्रत्येक कविता स्त्रियांचं आदिम काळापासूनचं जगणं, वर्तमान काळातलं त्यांचं भोगणं, स्त्रियांचं कुढणं, स्त्रियांच्या वाटेला आलेला संघर्ष, वर्तमान काळात बदलत जाणाऱ्या स्त्रिया, अर्थातच बदलत जाणाऱ्या मुली, काळासोबत चालणाऱ्या मुली, हे सगळं ह्या कवितेत अतिशय चांगल्या पद्धतीनं उतरलेलं आहे. मुळातच प्रतिभा खैरनार यांची कविता समाजाची ढोंगी, दुटप्पी आणि बधीर मानसिकता समाजासमोर आणणारी आहे. कविता वाचताना मला ग्रामीण स्त्रियांचा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहत होता, पण त्याच जोडीला शहराच्या मिठीत हळूहळू जाऊ पाहणारी गावं आणि त्यातही स्त्रियांची होणारी घुसमट, ससे होलपट याचा सगळा आलेख, त्याचा सगळ्यात उत्कृष्ट आलेख या पुस्तकात मला वाचायला मिळाला. स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न, तिच्या वेदना हे सगळं मांडत असताना प्रतिभा अनेक ठिकाणी हळवी होते, खंबीर होते, कधी कधी चीड व्यक्त होते, कधी कधी तिच्या कवितेतून, ओळींमधून चीड सुद्धा व्यक्त होते. त्यामुळे ह्या कविता आपल्या वाटतात. त्यातली एक कविता आहे, मुंग्या आणि मुली. वारुळात पावसाचं पाणी शिरलं की गुदमरू लागतो श्वास मुंग्यांचा. नाका तोंडात पाणी जाईपर्यंत वाट पाहतात आणि डोक्यावरून पाणी गेलं की शोधू लागतात वाट. भराभर पडतात बाहेर, भराभर पडतात बाहेर. बाहेरचा पाऊस वाहून नेणार माहीत असूनही त्यात थांबत नाही कधीच वारुळात. वाटत असेल त्यांना ही बाहेरचा पाऊस वाहून नेईल, पण अडकून तरी पडू कुठल्या तरी काटेरी झुडपात. म्हणून त्या शोधत असतात आसरा आयुष्यभर घरात, दारात आणि सभोवार. मला वाटतं मुंग्या आणि मुली सारख्याच असतात, मुंग्या आणि मुली सारख्याच असतात. अजून एक आवडलेली कविता आहे, विहिरीवर गेलेली बाई. विहिरीवर फक्त पाणी आणण्यासाठी जात नाही बाई,
मनाचा कासरा टाकून प्रत्येक खेपेला ती गाठत असते विहिरीचा तळ. रित्या बादलीसारखी ती पण रीती होत असते तळाशी जाऊन पुन्हा पुन्हा भरून येण्यासाठी. विहिरीकाठच्या नजरा ओघळत राहतात तिच्या अंगभर. विहिरीकाठच्या नजरा ओघळत राहतात अंगभर. दगडावरच्या मावलयांनी शेंदूर फासल्यासारख्या. डुचमळत राहतो डोक्यावरचा हंडा. डुचमळत राहतो डोक्यावरचा हंडा. कपाळावरचा कलंकन वेशीवरलं टांगलेलं तिचं चरित्र धुवून काढण्यासाठी. कधी परतते, कधी परतते तर कधी परततही नाही. विहिरीवर गेलेली बाई, विहिरीवर गेलेली बाई. अशा फार महत्वाच्या कविता लिहित असताना स्त्री जाणीवा अतिशय हळुवारपणे टिपण्याचं काम प्रतिभा प्रत्येक कवितेत करते. बाईचं आणि चुलीचं जे आदिम नातं आहे, जे जवळचं नातं आहे, ते नातं अधोरेखित करणारी अजून एक कविता आहे. बाई आणि चूल. घासलेटचा घोट पिऊन पेटावं लागतंच तिला कुणाची तरी पोटाची खळगी भरायला. घासलेटचा घोट पिऊन पेटावं लागतंच तिला कुणाची तरी पोटाची खळगी भरायला. चंदनाची लाकडं असो वा बाभूळ निंबाची, बेअब्रू धुराचा आगडोंब तिच्या डोळ्यात पसरत राहतो. लपवते बाई जशी पापणी पापणीच्या आड दुःखाच्या वास्तवाला. लपवते बाई जशी पापणीच्या आड दुःखाच्या वास्तवाला, तशी दडपून ठेवते चूल तिच्या निर्विकार राखेखाली पेट घेऊ पाहणाऱ्या विस्तवाला. तशी दडपून ठेवते चूल तिच्या निर्विकार राखेखाली पेट घेऊ पाहणाऱ्या विस्तवाला. बाई आणि चूल जणू एकाच गर्भातून आलेल्या जुळ्या बहिणी. बाई आणि चूल जणू एकाच गर्भातून आलेल्या जुळ्या बहिणी, जुळ्या बहिणी. त्यामुळे हा कविता संग्रह वाचला पाहिजे. मुळातच कविता संग्रह प्रकाशक जास्त छापत नाही, छापले तरी ते जास्त विकले जात नाही. अशा काळात सुद्धा प्रतिभासारख्या अनेक कवयित्री कवी सातत्याने कविता लिहित असतात आणि समाज वास्तव टिपण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. हे फार महत्वाचं असतं. मुळात साहित्यातलं लघुरूप असूनही मुळात साहित्यातलं लघुरूप असूनही सगळ्यात लोकप्रिय साहित्य प्रकार म्हणजे कविता. आणि कविता दिसते छोटी, पण तिचा आशय घेऊन ज्यावेळेस ती समोर प्रकटते त्यावेळेस मात्र कादंबरीपेक्षा फार मोठा विशालपट मोठा आशय ती वाचकाला देऊन जाते. हे कवितेचं वैशिष्ट्य असतं. आणि ह्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांसकट वंशावळीच्या प्राचीन सरीतून हा कविता संग्रह अतिशय प्रामाणिकपणे आपल्या भूमिका वाचकांसमोर मांडतो असं मला वाटतं. हृदयातील जखमा सुंदर व्हाव्यात, चांगल्या व्हाव्यात आणि कविता अशीच बहरत जावी, कवितेला सुगीचे दिवस यावेत, ह्याच आशेसह आशीर्वादासह प्रतिभाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.